हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मिथ्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत। करी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मिथ्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 46वा। मोक्षाचे साधन कर्म नाही। आग्रदेवाने केलेल्या प्रश्नाचे उत्तर सद्गुरू देत असताना, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मग ते उत्तर झालं की जगताचा करता कोण आहे याचंही त्याला समर्पक उत्तर दिलं। राहिला त्याचा एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे मोक्षाला हेतू काय आहे, कोणतं साधन आहे। विचारण्याचा माझा असा कयास आहे की कारण जगतामध्ये नाना प्रकारचे साधन आहेत आणि लोक ते अर्जित आहेत, म्हणजेच आचरणात आणायलेत साधनं
अर्जित म्हणतात त्याला, आणि विवर्जित करत नाहीत. तसं अर्जन करणारे आहेत. मग त्यापैकी मी कोणतं साधन मानू, म्हणजे ज्ञान मानू की कर्म मानू, उपासना मानू का दोन्ही मानू? म्हणजे ज्ञान ही कर्म उपासना आहे. तर सद्गुरूंनी त्याला अगोदरच सांगितलं, सुरुवातीलाच सांगितलं की ज्ञाना वाचून दुसरा उपाय नाही. कारण ज्ञानच एक मोक्षाला कारण आहे. कारण आत्मा ज्ञानवान आहे, आणि जे ज्ञानवान प्राप्त करून घ्यायचे त्याला ज्ञानानेच प्राप्त करावं लागतं, कर्मानं किंवा उपासनेने होत नाही. मग जर आपले पत्र ढिले बसविलेले असतील आणि वाटूळ आली तर राम राम म्हणल्यानं ते पत्र थांबणार नाहीत. मग त्या ठिकाणी विचारालाच प्राधान्य द्यावं लागतंय की आपण याच्या खाली बसावं का न बसावं. तिथं विचार करावा लागतं की आपले पत्र कसे येतं, आपण कोण्या जाग्यावर बसलो, मग आपल्याला सुरक्षित जाग्यावर जायला पाहिजे. हे विचाराचं काम आहे. विचार ज्ञानानं होतो, ज्ञानानं, इतर कशानंही होत नाही. म्हणून जर जीव वाचवायचा असेल तर तिथून उठून सुरक्षित जागेवर जावं, हे ज्ञानानं कळून घ्यावं. हे ज्ञानानं कळून घ्यावं म्हणजे जीव काय होईल, वाचन ना, है का नाही. मग तसा आता हा जीव मरू द्यायचा नसेल, वाचवायचा असेल, न मरू देणे आणि वाचवणे ह्याच्या दोन क्रियापद आहेत. न मरू देणे म्हणजेच जीव मरत नाही का, मरत असेल तर कितीही प्रयत्न केले तरी ते वाचल का, मरतच जर असेल तर. आणि जर मरत नसेल तर कशानं मरणार नाही, त्याला उपाय काय आहे. जीव वास्तविक पाहता हा मरतच नाही, कारण जीव आत्मस्वरूपवान आहे. कारण कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव आहे, आणि आत्मचैतन्य कधी नाश पावत नाही. त्रिकाला अबाधित आहे ते चैतन्य, म्हणून त्याचा नाश होत नाही, म्हणून जीवाचाही नाश होत नाही. पण केव्हा भ्रांती गेली तर जीवाच्या ठिकाणची. कारण त्या जीवानं मानलेलं आहे मी करता आहे, भोगता आहे, मरका आहे, जन्मणारा आहे, असं मानलेलं आहे त्यानं. आणि त्या भ्रांतीमध्ये तो मरायला आहे आणि जन्मायला आहे का नाही. जन्मायला आहे त्या अर्थी मेलाच नव्हता, मग जन्म तो पुन्हा, म्हणजेच मेलेला कसं जन्मन, मग जे मरत नाही तेच जन्मत असेल ना. मग जीव मरत नसतो, देह मरत असतो. मरका देह आहे आणि जीव चैतन्य रूप आहे, आणि चैतन्याचा नाश कधीच होत नाही. मग जर कल्पना त्या जीवाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी असल, अंतःकरणाच्या ठिकाणी दोष असतील, वासना असतील, तर त्याच वासना त्याला दुसऱ्या जन्माला घेऊन जातात, है का नाही. पण मरू देत नाही, तो मरत नाही आणि मरकाही नाही. कारण जे सच्चिदानंद रूप असतं ते सदोदित असतं, त्याला नाश करणारं कोणी नाही, त्याच्या इतकं पॉवरफुल दुसरं कोणी नाही. कारण ते पारमार्थिक सत्तेतलं आहे आणि बाकीचं सगळं व्यावहारिक प्रातिभाषिक सत्तेतले आहेत. म्हणून पारमार्थिक सत्तेतल्याला कधीच भीती नसते, म्हणून परमार्थ करावा न. आणि परमार्थ करून काय जाणून घ्यायचं, आपण परमात्मा रूप आहोत, हे परमार्थातच जाणता येते ना. संसार करताना जाणता येईल का, है का नाही. पण हे कधी जाणायचंय, संसाराला आल्यावरच. कधी जाणायचंय, संसारात आल्यावरच. आणि संसाराला जर नाही आलो तर मग काय जाण्याची गरज आहे. जे संसाराला आलाच नाही तो कोण आहे, मग ब्रह्मरूपच आहे.
त्याला परमार्थ करायची गरज नाही, आहे का नाही? म्हणून जीव कसा आहे, आत्मस्वरूपानच आहे असं जीवानं खत्तीम जाणून घ्यावं, निश्चय करावा, आहे का नाही? मग त्या जीवाना जर मल विक्षेप असतील, मल दोष असतील, ते मल क्षालन करण्यासाठी वेदाने सत्कर्म उपासना सांगितलेल्या आहेत, नाही असं नाही. सत्कर्म उपासना ह्या सांगितल्यात, पण मल विक्षेप निवारणार्थच सांगितलेले आहे. साबण लावा, साबण लावा असं म्हणून सांगते, कंपनी सांगते, किंवा आपल्यापेक्षा वडीलधारी माणसंही सांगतात साबण लावून आंघोळ करावी, है का नाही? मग का साबण तशीच राहू देवी म्हणतात का? ते साबण सुद्धा धुवून काढावी. तसा सत्कर्म उपासना करा, सत्कर्म उपासना करा. मग का सत्कर्म उपासनाच करून थांबायचं का? ते सुद्धा धुवून काढावं लागते. तर कशासाठी? स्वच्छ होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी, है का नाही? शुद्धता कधी आहे? ती साबण ही धुतली तर, साबण लावली तर शुद्धता नाही. शुद्धता ती साबण ही धुवावी लागते. तसं सत्कर्म उपासना हे साबणेसारखे आहेत, सोड्यासारखे आहेत, ते सुद्धा धुवून काढावे लागतात. म्हणजेच कशासाठी? तर आत्मज्ञानासाठी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीचा प्रवेश करण्यासाठी. ते सुद्धा चालत नाही, ते वायतळ आहे. ते सुद्धा तिथं वायतळच आहे. कारण आत्मा शुद्ध आहे. आत्मा कसा आहे? शुद्ध आहे. आणि त्या शुद्धाच्या ठिकाणी शुद्धता कर्म हे चालत नाहीत. सोन्याचं पालिश द्यायला जमतं का? का मग ते सोनंच आहे ना. तसा आत्मा हा नित्यमुक्त आहे, आनंद स्वरूप आहे, मोक्ष रूप आहे का नाही? मग त्याच्या ठिकाणचा जे मोक्ष रूपता आहे ती कधी जाते का? आत्म्याच्या ठिकाणची कधीच जात नाही. मग ते सदा मोक्ष रूप आहे का नाही? आत्मा सदाच मोक्ष आहे ना. तो बद्धतेला कधीच येत नाही. आणि हे जीव जे आलेत बद्धताला, हे खऱ्यानं आलेत का? शास्त्राद्वारा जर विचार केला तर, पारमार्थिक दृष्टीतून विचार केला तर, जीव संसारिक झालाच नाही. म्हणजे आत्मा संसारिक झालाच नाही, होतच नाही. हे उग म्हणायले तर आम्ही संसारिक आहेत, आम्ही मरणार आहेत. हे यायला काय झालंय? हे मरणाचं भूत लागलंय, संसाराचं भूत लागलं नाही. संसार भूत हे लागलंय त्याला. आणि ते भूत निघत आहे ना, काढलं तर ते भूत. पण ते भूत जिथं निघत आहे तिथं जावं लागतंय का नाही? आणि जिथं गेलो तिथं त्याला काढताही आलं पाहिजे. आणि आपली बी तयारी काढून घ्यायची. अशा दोन्ही तिन्ही गोष्टी जर एका जागेवर आल्या, मेळ बसला तर काम होतंय. नाही होत असं नाही, काम होतंय. पण हातपाय धुवून त्या कामाच्या मागं लागावं लागतंय, है का नाही? देऱ्या हरी असं जमत नाही. म्हणून कर्म उपासना ह्या मुमुक्षुला करण्याची आवश्यकता नाही. मुमुक्षुला आणि इतरांना त्यांना करावे लागतील, है का नाही? आणि मग मुमुक्षुने केले नाहीत का? तो करूनच आलेला आहे, है का नाही? म्हणून त्याला आता आवश्यकता नाही. आता त्याला कशाची आवश्यकता आहे? ज्ञानाची आवश्यकता आहे का नाही? म्हणून त्यानं श्रवणच करावं मुमुक्षुनं. मग कर्माचे काय फायदे आहेत? कर्माचं फल काय आहे? कारण कर्माने जर मोक्ष मानला तर मोक्ष हे कर्माचं फल होईल. मोक्ष हे कर्माचंच फल होईल ना.
मग कर्माचं फल काय आहे ते सांगितल्यावर मोक्ष फल हे कर्माचं आहे का नाही हे कळलं. मग कर्माचं फल सांगावं लागल ना, है का नाही. हे सांगण्याची का जरूरत आहे, कारण आपण कर्मामध्येच मोक्ष फल मानायलो, आणि कर्मानं जो मोक्ष मिळतो तो अनित्य मोक्ष. कर्मानं जो मोक्ष मिळतो तो कसा आहे मोक्ष, कारण त्याला मोक्ष म्हणायलेत ना ते. येणं काय होतंय, मोक्ष होतंय, मोक्ष होतंय, कर्म हे मोक्षाचं साधन आहे असं मानायलेत ना. असे काही संप्रदाय पण आहेत ना, त्यांनी तसा सिद्धांत करून ठेवला आहे, कर्माने मोक्ष होतो, उपासनेने मोक्ष होतो, उपासनाच करा. मग त्यांनी जसा कर्माने मोक्ष मानलाय, उपासनेने जसा मोक्ष मानलाय, त्या मोक्षाचं स्वरूप जर बघितलं तर कसा असेल मग तो मोक्ष. जसं कर्म असेल तसाच मोक्ष आहे का नाही. मग कर्मात ताकद आहे का खरा मोक्ष देण्याची. मग काहीतरी बनावटीचा मोक्ष, डुप्लिकेट मोक्ष हे प्राप्त होईल, है का नाही. मग कर्मानं काय काय मिळत आहे, वेदांत शास्त्र म्हणते मिळालं तर स्वर्ग मिळल, सकाम कर्म केले तर स्वर्ग त्यांना मिळल, आणि ते स्वर्गालाच मोक्ष म्हणते. तर अहो मोक्ष म्हणजे आनंद, मोक्ष म्हणजे काय आनंद, आणि मग स्वर्गातल्या आनंदालाच ते मोक्ष आनंद मानतात. आता स्वर्गाच्या आनंदाचा नाश आहे, स्वर्गाच्या आनंदाचा नाश होतो. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच मोक्षातला आनंद आनंद म्हणून आहे, आणि पुण्य संपलं की मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे, आणि मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. उटी संपली मग घुलतीच गाडी, गाडी घुलायली म्हणून उटी लावली, आणि उटी निघाली की गाडी घुलली. मग कुठं जाईन ती गाडी, कुठं जाईल ती गाडी, तिचा हा विचारच करू नये. तिचं काय होईल, मग म्हैस होईन का गाढव होईन, ती गाडी कोण्या रूपाला जाईल काय सांगता येत नाही. म्हणून असं संपणार फल नसू नये. फल कसं असावं, नित्य फल. त्या फलाची प्राप्ती करून घेण्याची मुमुक्षु इच्छा करतो, त्याला इतर फलाची इच्छा होईल का. म्हणून या ठिकाणी कर्मानं जे जे काही प्राप्त होतंय, कर्मानं जे जे काही प्राप्त होतंय ते मुमुक्षुला ग्राह्य नाही, म्हणजे त्याची अपेक्षा नाही. मुमुक्षुला त्याची अपेक्षा आहे का त्या कर्माच्या फलाची, नाही. मग त्याला कशाची उत्पत्तीची गरज नाही. कर्म करून मला हे उत्पन्न करायचं आहे, त्याला उत्पत्तीची काही आवश्यकता नाही, आणि काही नाश बी करायचा नाही. त्याला मुमुक्षुला काही नाशही करायचा नाही. उत्पत्तीबद्दल आपण काल पाहू लागलो, आहे का नाही. हे 5 प्रकारच्या उत्पत्ती त्या कर्मानं होतात, आहे का नाही. कर्मानं 5 प्रकारची काय काय उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार, आहे का नाही. ह्या गोष्टी कर्मानं होतात. पण याच्यातलं मुमुक्षुला एकही कामाचं नाही, याच्यातलं मुमुक्षुला. आणि त्याचाच आपला आता विचार चालू आहे, कालपासून तोच विचार चालू आहे. तर मुमुक्षुला उत्पत्तीची काही आवश्यकता आहे का, काही उत्पन्न करून घ्यायचंय का. कारण मोक्ष उत्पन्न होत नाही. मोक्ष अगोदरचाच कसा आहे, सिद्ध आहे, तो उत्पन्न करायचा आहे का नाही. मग काही नाश करायचा आहे का, कशाचा नाश करून त्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. त्याला नाशही कशाचा करायचा नाही. का म्हणून, तर सगळं नाशरूपच आहे. जे जे काय आहे ते कसं आहे, सगळं नाशरूपच आहे ना. म्हणून त्याला कशाचा नाशही करायची गरज नाही. कारण आत्म्याच्या ठिकाणी नित्य निवृत्ती आहे. कशाची, अनर्थाची. अनर्थ पदार्थाची नित्य निवृत्ती, हमेशाच निवृत्ती तिथं, है का नाही. मग तिथं निवृत्ती कशाची करायची,
म्हणून नाशही करायचा नाही. नाशात निवृत्ती आहे ना. निवृत्ती कशात आहे? नाशामध्ये निवृत्ती. म्हणून मुमुक्षूला कशाचा नाशही करायचा नाही आणि कशाची उत्पत्ती करायची नाही, है का नाही. मग एक एक याच्यातला आपण त्या कर्माच्या फलाचा विचार करू. तर चाललेला जो विचार आहे तो म्हणजे उत्पत्तीचा चाललाय, तो आपला अर्धवटच राहिला होता. वेदांत श्रवण ही मोक्ष प्राप्ती करता नाही, इथपर्यंत आलतो आपण, है का नाही. म्हणजे या रीतीने स्वभावसिद्ध मोक्षाची कर्माने उत्पत्ती होणार नाही. स्वभावसिद्ध मोक्षाचं स्वरूप कसं आहे? स्वभावानंच ते सिद्ध आहे, म्हणून कर्मानं ते मोक्षाची उत्पत्ती होणार नाही, है का नाही. मग कर्मानं मोक्षाची उत्पत्ती नाही. तशीच कोणी म्हणेल मग तुम्ही वेदांत चिंतन सांगता, त्यानं मोक्षाची उत्पत्ती होते का म्हणून तुम्ही सांगतात. आमच्यावरच दोष द्यायला तुम्ही, कर्मानं मोक्षाची उत्पत्ती होत नाही, कर्मानं उपासनेने होत नाही. मग वेदांत श्रवणानं होती का? त्यानं होत नसेल, मग आम्ही कुठे म्हणतो त्यानं होती. वेदांत श्रवणानं सुद्धा मोक्षाची उत्पत्ती होत नाही. तर मग श्रवणादी साधने मुमुक्षूला का सांगता होत नाही? तर हा श्रवण तुम्ही म्हणता की ज्ञान प्राप्तीसाठी श्रवण करावं लागतं, ज्ञानानेच मोक्ष होतो. तर मग तुम्ही ज्ञान सांगण्यासाठी श्रवण का सांगता? मग तुमच्या श्रवणामध्ये मोक्षाची उत्पत्ती होत असेल. वेदांत शास्त्र म्हणतंय, गुरुजी म्हणतात कोणाला? कोण्या? आग्रह देवाला. कुठे? स्वप्नात. त्याच्या प्रश्नाचं कोण्या उत्तर देताना मोक्षाला कारण काय? त्यावेळेस सद्गुरू म्हणतात आम्ही आमचंही झाकून ठेवत नाहीत. वेदांत श्रवण सुद्धा मोक्षाची उत्पत्ती करत नाही. मग वेदांत श्रवण ही मोक्ष उत्पत्ती करता नाहीच. फक्त आत्मा नित्यमुक्त आहे. आत्मा सदाच मुक्त आहे. आत्मा कसा आहे? कधीच बद्ध होत नाही, कधीच संसाराला तो प्राप्त होत नाही, सदा मुक्त आहे. त्याच्या ठिकाणी यत्किंचितही कर्तव्य नाही. त्याला काही करायची आत्म्याला गरज नाही, कारण निरावयव आहे ते. अवयवान काहीतरी कर्म करतो, आहे का नाही. काहीतरी ऐकतो, कानानं ऐकू येते म्हणजे कान अवयव पाहिजे, पायानं चालता येते म्हणून पाय अवयव पाहिजे, आहे का नाही. म्हणजे ज्ञानेंद्रिय लागतात, कर्मेंद्रिय लागतात, अंतकरण लागतंय, मन बुद्धी चित्त अहंकार वृत्ती लागते. हे साधना असतील तर त्या ठिकाणी काहीतरी करता येईल. पण आत्म्याला तसं काहीच नाही ना. मग आत्म्यानं काय करावं? कसं करता येईल त्याला? म्हणून आत्म्याच्या ठिकाणी यत्किंचितही कर्म नाही. आत्म्याच्या ठिकाणी यत्किंचितही कर्तव्य नाही. कर्तव्य म्हणजेच कर्म नाही त्याच्या ठिकाणी. असा निश्चय होण्याकरता आम्ही श्रवण करा म्हणतो. मोक्ष उत्पत्ती करता सांगतो का? मोक्ष प्राप्त होतय, पुन्हा प्राप्त असलेलाच. जे प्राप्त मोक्ष तेच प्राप्त होतो, म्हणजे प्राप्तच प्राप्त होतय ना. अप्राप्त कुठे प्राप्त होतय? आता सर्व जीव कोण आहेत? आत्मस्वरूपवान आहे का नाही. आणि मग श्रवण करून त्या जीवाला काय मिळणार आहे? ते जे सदा आहे तेच मिळेल ना. कारण तो कोण आहे? आत्मस्वरूपवानच आहे ना. हा, कवा नव्हता ते? सदाच ते आत्मरूपच आहे ना. आणि त्याला तेच मिळत आहे ना. मग त्यानं ते उत्पन्न केलं का? फक्त तसा निश्चय करण्यासाठी की तू आत्मस्वरूपवान ब्रह्मरूपच आहेस, हा निश्चय करून देण्यासाठी वेदांत शास्त्र म्हणतंय की आम्ही श्रवण करा म्हणून सांगतो. त्याच्यासाठी सांगतो? आत्मा उत्पत्तीसाठी सांगतो का?
मोक्ष उत्पत्तीसाठी ते ते सांगणं म्हणजे वेड्यासारखंच आहे की मग ते. हा, जे उत्पन्न आहे त्यालाच हे करायचं, उत्पन्न करायचं. मेलय त्यालाच मारायचं, मेलय त्यालाच मारायचं, आणि जे सदा आहे त्याला उत्पन्न करायचं. ह्या गोष्टी कशा येतात? वेड्यासारखे आहेत ना. मग वेदांतशास्त्र तसा वेडेपणा कसा करील? वेद किती शहाणा आहे, त्याच्या इतका आहे का कोणी शहाणा? आणि मग वेद तसा कसा बोलत? मग वेद कसा बोलायला हे कळणं म्हणजे श्रवणाला ये नाही. ते कळण्यासाठी मग ते काय सांगते की हे जीव जीव नसून आत्मस्वरूपवानच आहेत, असा जीवानं निश्चय करावा. म्हणून आम्ही म्हणतो की श्रवण करा, हे साधन सांगतो. आणि ते साधन ज्ञान साधन आहे. श्रवण हेच काय आहे? ज्ञान साधन आहे. म्हणून श्रवण सांगितलेलं आहे. अशा निश्चयाने कर्तव्य भ्रांती निवृत्त होते. श्रवणात काय होतंय? कर्तव्य भ्रांती. मी अमुक असा आहे तसा आहे, हा, ही जी भ्रांती झाली जीवाला, मी जन्मलो मी मरणार आहे, ही भ्रांती आहे ना. वास्तविक कोण जन्मत आणि कोण मरत? देहच जन्मतो. आणि जे जन्मत तेच मरत ना. जे जन्मलंच नाही ते कसं मरण हो? हा, आणि मग आता आपण जन्मतो का? आपण देहाच्या वेगळे आहेत का? नाही. मग आपण जन्मतच नाही तर मरतो कसे? भीती कोणाला आहे मरण्याची? जन्मणाराला. जन्मणाराला भीती. चोरी करणाराला पोलिसाची भीती. चोरी करीतच नाही त्याला पोलिसाची काय भीती? तसं आपण चोरी करणारे नाहीत असा निश्चय करावा ना. मी चोर नाही, मी देह नाही, मी देह नाही असा निश्चय करण्यासाठी श्रवण आहे. आणि म्हणून या निश्चयासाठीच वेदांत श्रवण करावं लागतं. वेदांत श्रवण करावं लागतं. आणि मग असा निश्चयाच्या भ्रांतीने भ्रांती निवृत्त होते. ह्या निश्चयानं फल काय? त्याचं भ्रांती निवृत्तीचं फल आहे का मोक्ष प्राप्तीचं फल आहे? वेदांत श्रवणाचं फल काय आहे का नाही? भ्रांत. आता येडा माणूस एखादा डॉक्टरकडे नेला, येड्याच्या दवाखान्यात नेला, तिथे गेले होते काय करते तर त्याला शहाणपण देते तर हा, येडे पण काढतात त्याच, त्याला शहाणपण देतात का? ते जशाला तसं पहिलं शहाणपण त्याचं हायच ना तिथं जाग्यावर, आहे का नाही? तसा जीव सदा मुक्तच आहे ना. हा, मग वेदांत शास्त्र काय करतंय? त्यानं भ्रांती जी धरलंय, भ्रांती आलेली त्याच्या ठिकाणी, ती भ्रांती काढतंय फक्त, झालेली भ्रांती. मग कर्तव्य भ्रांती निवृत्त होते कशानं? श्रवणानं, है की नाही? मग वेदांत श्रवण करूनही, वेदांत श्रवण करूनही ज्यांना कर्तव्य प्रतीती पुन्हा होतेच, श्रवण करूनही भ्रांती प्रतीतीला येतेच, कर्तव्य त्याचं शिल्लक राहतेच. मग असं समजावं त्याला वेदांत शास्त्र कळालंच नाही, हे का नाही? ज्या अर्थी प्रश्न करणारे म्हणतात तुम्ही वेदांत शास्त्र जे श्रवण करायला लावतात त्यामध्ये तुमच्या त्या श्रवणाने मोक्षाची उत्पत्ती होत नाही का? तर मोक्षाची उत्पत्ती होत नाही. आणि जर असा कोणी म्हणत असेल, शंका करीत असेल, तर त्याला श्रवणच घडलं नाही, त्याला ऐकताच आलं नाही. कारण वेदांत श्रवणाने मोक्षाची उत्पत्ती होत नाही, झालेली भ्रांती जाती, झालेली भ्रांती जाती, है का नाही? कोणाची? जे मोक्षवान आहे त्याचीच, जे मोक्षरूपवान आहे त्याची भ्रांती जाती. कारण जो सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे तोच काय म्हणायलाय? मी असत जड दुःख रूप आहे. मी कसा आहे? असत रूप आहे, जड रूप आहे आणि दुःख रूप आहे.
ही भ्रांती त्याला जी झालेली ती भ्रांती जाती, आणि ती भ्रांती गेली की ते मूळचा सच्चिदानंद रूप आहेच आहे. म्हणून ज्याला असं वाटतंय श्रवण करून आत्मप्राप्ती होते, आत्मप्राप्ती मोक्ष प्राप्त होतो, असं ज्याला वाटत आहे ना, त्याला वेदांत शास्त्रच कळालं नाही म्हणायचं. आत्म्याची प्राप्ती कोणाला होती? मागे सांगितलं होतं. आत्मप्राप्ती कोणाला होती? परमार्थ कोण करायलंय? आत्माच करायलाय ना. हे जीव झालेले हे झालेत ना. आत्म्याचे काय झाले? तर जीव झालेत. आणि परमार्थ कोण करायलंय? तेच करायलेत ना. आणि मग ते परमार्थ करून आत्मा होणार आहेत का? आधीच आत्मरूप आहेत ना. हा, आणि मग परमार्थ करून आत्मा व्हा येत आहे का? आणि काय म्हणले? आत्मज्ञान आत्माचं दर्शन होतंय. आत्मदर्शन. आत्मा दिसतो, आत्म्याची प्रतीती येते. आता आत्म्याचं ज्ञानच होत नाही, आत्म्याचं ज्ञानच होत नाही, तर आत्मा प्रतीतीला कवा यावा? जो वृत्तीचा विषय नाही तो इंद्रियाचा कधी व्हावा? आत्मा हा वृत्तीचा विषय नाही. मग आहे ते कोण्या वृत्तीचा आहे? हा, निज वृत्ती काढी आणि सर्व माया तोडी. काढी पण सर्व माया तोडी. सर्व माया तोडी तवा काढी. सर्व माया न तोडीन काढी. कसा आत्मप्रतीती होईल? आणि इंद्रिया सवळी लपू नको. मग इंद्रियाला सोडायचं नाही आणि आत्मप्रचिती व्हावी असं ज्याला वाटत असेल त्याला आत्मप्रचिती कधीच होत नाही, आहे का नाही? म्हणून इंद्रियाच्या गावातून बाहेर निघावं लागतंय. इंद्रियाच्या कशानं निघायचंय? वृत्तीनं. बाहेर जे निघायचंय चिदाभासाला ते वृत्तीनं बाहेर निघायचंय. म्हणजेच बाहेर निघणं याचा अर्थ काय? इंद्रिय सुख जे आहे ते मिथ्या सुख आहे, ते सत्य सुख नाही. त्या सुखाला जे सत्य मानू लागला ते त्याला कळावं की हे सत्य सुख नाही, हे नाशिवंत सुख आहे. आणि आपण आत्मस्वरूपवान जो आहोत तेच नित्य सुखवान आहोत, आनंदरूप आहोत. असं ज्याला निसंशय कळालं त्यालाच म्हणायचं आत्मप्रचिती, आहे की नाही? आणि जर इंद्रियाचा पदर उलसाक बी ते सुटू दे नाही, इंद्रियाचा पदर जो धरलेला आहे त्या इंद्रियाच्या पाठोपाठच वृत्ती चालली, अजिबात पदर ढळू दे ना त्याच्यापासून. तशा वृत्तीला मी सच्चिदानंद रूप आहे असं कसं ज्ञान होईल? मग वृत्ती जाणे आणि न जाणे त्यास म्हणजे कोणास? आत्म्यास. वृत्ती जाणे आणि न जाणे. मग जाणे वृत्ती कोणती जाणे? न जाणे वृत्ती कोणती जाणे? जी इंद्रियापासून वेगळी झाली आहे, म्हणजे ज्या वृत्तीने इंद्रिय बाधित केलेले आहेत, इंद्रिय अनित्य आहेत असं निसंशय ज्ञान ज्या वृत्तीला झालेलं आहे ती वृत्ती जाणे. आणि जी वृत्ती इंद्रियातच सतत राहते घर जावयासारखी, ती वृत्ती घर जावयासारखी. आता हे जीवाची वृत्ती कशी झाली? म्हणून हे घर जावई, हे जे जीव येत सगळे संसारिक, हे कसे येत? मग कोणाच्या इथं येतं?
कोणी करून घेतले तर घर जावई हे. हा, कोणी अविद्याचे आहेत, कोणी मायाचे आहेत, आहे की नाही? मायाचे जावई येत, अविद्येचे जावई येत, आहे की नाही? जो वृत्तीमध्ये अडकला ते मायाचा जावाई म्हणायचं. जो वृत्तीमध्ये अडकला तो मायाचा जावाई, आणि जो इंद्रियात अडकला ते अविद्याचा जावाई, आहे का नाही? पण हे घर जावईच येत. हे कसे येत? हा, कारण तिचे इथं नांदायलेत ना, ते त्याच्या घरात नांदायलेत का? त्यांचं घर कोणतं आहे मग? हा, आत्मस्वरूप त्यांचं खरं घर आहे का नाही? त्यांनी ते त्यांचं घर सोडलंय. हे सगळं कशात व्हालंय? भ्रांतीमध्ये व्हालंय, खरं नाही. हे जीवाचं खरं व्हायलंय का? तो खरा जावाई झालाय का? पण ते खरं मानायलेत ना, खरं नसून. हा, खरं नसून खरं मानायले तर आम्ही जावाई इथं, आम्ही जावाई इथं. अरे तू जावाई कशाचा आला? तुझी सासूच खरी नाही तर? तुझी सासूच कशी आहे? वांज आहे, आणि तिला कवा लेक झाली? माया कशी आहे? आणि तिच्यापासून कसं राही? वांजा गाय दुबती, देवा आईशी तुझी ख्याती. तू कसा आहेस? वांजा गाय सारखा आहेस. आईशी तुझी ख्याती. मला हे असं नको तू स्वरूप. हा, मला तुझं खरं स्वरूप दाखव. ते तसं ते मला ते नको, ते मिथ्या स्वरूप नग तुला. तू मिथ्या स्वरूप कसं आहे ते तसं आहे, ते वानगाई सारखे. तशी ख्याती म्हणजे तसं ज्ञान नको मला, तसं वर्णनाचा तू नको मला. मग सच्चिदानंद रूप अशा वर्णनाचा तू पाहिजेस, म्हणजेच आत्मवान मला करून दे, असं तुकाराम महाराज सुद्धा देवापुढे म्हणतात. मग वेदांत श्रवण करून काय फळ आहे? अनर्थाची निवृत्ती. अनर्थाची निवृत्ती आणि नित्य प्राप्ताची प्राप्ती नाही, ते सदाच प्राप्त आहे. आणि मग ज्यांना अशा निश्चयाने कर्तव्य भ्रांती निवृत्त होते. श्रवणामध्ये आल्याच्या नंतर निश्चय काय होतो? मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असा निश्चय होतो. आणि ह्या निश्चयानं काय होतंय? मग भ्रांती निवृत्त होते, येडेपणा जातो. येडेपणा, भ्रांती म्हणजेच काय? येडेपणा, आहे का नाही? खालतं वरतं झालेलं निघून जातं. मग वेदांत श्रवण करूनही ज्यांना कर्तव्य प्रतीती होतेच, नंतरही त्याला कर्म करावेच वाटतात, सत्कर्म उपासना हे करावेच वाटतात, त्यांनी तत्व जाणलंच नाही म्हणून समजायचं. असे निश्चयानं समजावं, पक्क समजावं. असं पक्क समजावं. म्हणून नित्य निवृत्तीच्या अनर्थाची निवृत्ती, निवृत्त अनर्थाची निवृत्ती. कोणत्या? नित्य निवृत्त असणाऱ्या अनर्थाची. आता नित्यच निवृत्त आहे ना अनर्थ? अनर्थ नाहीच, नित्य निवृत्त आहे आत्म्याच्या ठिकाणी, आणि त्याचीच निवृत्ती करायची. कोणाला? मुमुक्षुला. त्याची सुद्धा गरज आहे का त्याला? आणि तेच सांगायचंय की तुला काही निवृत्त करायची गरज नाही, कारण तुझ्या ठिकाणी काही नाही. म्हणून मुमुक्षुला काही याची निवृत्ती म्हणजे नाश सुद्धा करायची गरज नाही. नित्य परमानंदाची प्राप्ती हेच वेदांत श्रवणाचे फल आहे. वेदांत श्रवणाचे फल काय आहे? नित्य परमानंदाची प्राप्ती
हेच वेदांत श्रवणाचे फल आहे असे सुरेश्वराचार्यांनी त्यांनी नैष्कर्म्य सिद्धी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. ग्रंथाचं नाव काय आहे? नैष्कर्म्य सिद्धी. निष्काम कर्म, नैष्कर्म्य म्हणजेच माझ्या ठिकाणी कर्माचा अभाव आहे, नैष्कर्म्यता आहे. माझं स्वरूप कसं आहे? नैष्कर्म्य रूप आहे. माझ्या ठिकाणी कर्माचा लेस नाही, याला म्हणायचं नैष्कर्म्यता. मग हे ग्रंथाचंच नाव त्यांनी ती दिलंय, नैष्कर्म्य सिद्धी. कसे तुमच्या ठिकाणी कर्म नाहीत हे त्यांनी त्या ग्रंथामध्ये चांगलं पटवून दिलेलं आहे. म्हणजेच आत्म्याच्या ठिकाणी कर्माचा लेस अजिबातच नाही, हे त्यांनी नैष्कर्म्य सिद्धी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. कोणी सांगितलंय? सुरेश्वराचार्यांनी. त्यांचं नाव काय? सुरेश्वराचार्य. आणि हे कोणाच्या याच्यातले आहेत? आद्य शंकराचार्यांच्या संप्रदायातले आहेत, त्यांचे अनुयायी आहेत. कर्माचे फल मोक्ष सांगितले नाही त्यांनी. कर्माचं फल मोक्ष सांगितलंच नाही त्या ग्रंथामध्ये. म्हणून मोक्ष प्राप्तिरूप कर्माचा उपयोग, त्या कर्माचा उपयोग कोण्या? मोक्ष प्राप्तिरूप कर्माचा. आता कर्म मोक्ष प्राप्तीसाठी जो करायला आहे त्या कर्माचा उपयोग मुमुक्षूला काय आहे का? आहे का नाही? मग त्याला मुमुक्षूला तो उपयोग त्या कर्माचा काही होत नाही. त्या कर्मापासून जे फल उत्पन्न होतंय का, त्या फलाशी त्याचा काहीच संबंध नाही ना. कारण नैष्कर्म्य सिद्धी त्यानं प्राप्त करून घेतलेली आहे मुमुक्षूनं. त्याच्या ठिकाणी अकर्म्यता आहे, म्हणजे नैष्कर्म्यता आहे का नाही? मग मुमुक्षुला कर्माची काही आवश्यकता आहे का कर्म करण्याची? आणि जरी कर्म केले तर काय त्याला काय होईल का? जरी केले तरी त्याला काय बाधा होईल का? आहे का नाही? केले तरी काय होणार नाही, नाही केले तरी काहीच होणार नाही त्याला. म्हणजेच तो कसा झाला आहे? कर्मापासून अलिप्त झालाय ना तो, है का नाही? मग जो कर्मापासून अलिप्त झालेला आहे त्याला कर्म दोषही देत नाहीत आणि गुणही देत नाहीत. कर्म त्याला कशाला काय देते? ते घेतच नाही, काही तर घेणाराला देईल. आणि जो कोणी घेतच नाही त्याला कोण देईल? दिलं तरी घेणारा घेत नाही ना, दिलं तरी घेणारा घेत नाही ना. म्हणून जो सदा वैराग्यवान आहे त्या वैराग्याच्या घरी कशाला कोण भेट मागायला जाईन हो? तेच वैराग्यवान आहे, त्याच्याच घरी ठणठण आहे. काय म्हणते त्याला? ठणठण पाल. मग त्याच्या ठिकाणी कशाला चोरी होईल? मग मुमुक्षुच हे संसारिकासारखं नसतं, है का नाही? कारण त्यानं नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त केलेली असते. म्हणून कर्माचा त्याच्या ठिकाणी कोणताही लेस नाही आणि त्या कर्माचा काही त्याला उपयोगही नाही. आता जसा 2 नंबरचा काय नाश, त्याला काय नाश करायची आवश्यकता आहे का? आता त्याला प्राप्त करायची तर काय गरज नाही ना. ते उत्पत्तीची ती काय करायची गरज नाही. मग काय नाशाची गरज आहे का? तर नाशाची नाही म्हणतात. कसं नाही म्हणतात? तर आता जसा दंड प्रहारानं कर्माने घटनास्वरूप उपयोग होतो, दंडानं म्हणजे काठीनं जर गाडग्याला मारलं तर काय होतंय? गाडगं फुटत आहे. मग त्या काठीचा काय उपयोग झाला? नाश करण्याचा. काय नाश करण्याचा? घटनाश हा त्याचा उपयोग झाला त्या काठीचा, आहे का नाही? तसा मुमुक्षुस त्याप्रमाणे मुमुक्षुच्या ठिकाणी जर विचार केला तर कर्माचा नाशरूप उपयोग होत नाही. मुमुक्षुच्या ठिकाणी त्याला कशाचा नाश
काही गरज नाही करायची. का म्हणून गरज नाही हो? कारण त्यानं त्याचा बाध केलेला आहे. कशाचा? अगोदरच नाश केलेला आहे त्यानं. बाध करणं म्हणजे नाश. त्यानं आधीच नाश केलाय ना, मग त्याला नाश कशाची करायची गरज आहे? मुमुक्षुस बंधाचाच नाश करावायचा आहे. बाकीच्या संसारातल्या गोष्टीचा नाश करायची त्याला काय गरज आहे? त्याला बंधाच्या नाशाची इच्छा आहे. बाकीच्या नाशाची इच्छा आहे का? मग संसारामध्ये काही नाश करायचा आहे याची इच्छा त्याला राहील का? मग त्याला काय करायचंय तर बंधाचा नाश करून स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे का? त्याचा विषय काय आहे का? तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावाला, मज माझी झाली अनावर वाचा. नाही, हे नाही त्याच्यात. हाय तेच आहे. आणखी दुसरं एक प्रमाण आहे. मुमुक्षुस बंधाचाच नाश करावायचा आहे, आणण्याचा नाही. तो बंध जर आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या असल्यामुळे, तो बंध आत्म्याच्या ठिकाणी कसा आहे? मिथ्या आहे का नाही? मग तो बंधाच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी बंध मिथ्या असल्यामुळं आत्मज्ञानानेच त्याचा बाध होईल, नाश होईल का कर्माने होईल? कारण बंध कोणाच्या ठिकाणी मानायलो तर आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मानायलो आहे का ना? आपल्या ठिकाणी बंध संसारिक कोण मानायलो? आपणच मानायलोत ना. मी संसारिक झालो असं, आणि संसार हा बंद आहे. आणि मग तो बंध कोणाच्या ठिकाणी? आपल्याच ठिकाणी. मग आपण मोक्ष स्वरूपवान आहोत, आत्मस्वरूपवान आहोत. मग तो बंध कुठे मानायलो? आत्म्याच्या ठिकाणी मानायलो आहे का नाही? आणि मग त्या ठिकाणी असणारा बंध हा सत्य आहे का? मिथ्या आहे. म्हणून तो बंध निवृत्त करायचा असेल तर आत्मज्ञानानंच त्याचा नाश होणार. म्हणून कर्माने नाशरूप उपयोगी होत नाही. कर्माने त्याचा उपयोग होईल का? कर्माचा कितीही त्याच्यावर प्रहार केला तरी पण तो बंध निवृत्त होणारच नाही. कारण तो बंध कोणाचा विषय? ज्ञानाचा विषय आहे का नाही? तो कशानं त्या ठिकाणी झालाय? अज्ञानानं झालाय. आणि अज्ञानाचा नाश कशानं होतो? ज्ञानानं होतो. कर्माने कसा होईल? उलट वाढन. अज्ञान जास्त वाढन कर्मानं का कमी होईल? वाढन जास्त. म्हणून मुमुक्षु कर्म करत नाही आणि वेदी त्याला कर्म कर म्हणून सांगत नाही. मग ज्ञान श्रवण कर म्हणून सांगतो. म्हणून कर्माने नाशरूप उपयोगी होत नाही त्याचा. कोणाचा? कर्माने नाशरूप उपयोगी होत नाही मुमुक्षुला. त्याचा उपयोग कर्माचा मुमुक्षुला काहीच उपयोग नाही. मग ज्याचा उपयोग नाही ते कशाला करीन? ते तर आधीच शहाणा होऊन बसतय है का ना? आधीच शहाणा होतय. ते काय करावं काय नाही करावं हे त्याला कळत आहे का नाही? मग आपण त्याला विचारलं पाहिजे काय करावं काय नाव ते सांगन. ते कशाला करीन? ते सांगन हे करा ते करा, तुम्हाला हे करणं गरजेचं आहे, ते न करणं गरजेचं आहे का नाही? मग तो कशाला करीन? त्याला करण्याची काय आवश्यकता आहे? बिनकामाचं काम कशाला काढीन ते? कारण ते बिनकामाचं काम झालंय ना. त्याला कामाचं काम आहे का ते? कर्म हे. मग ते काम कोणाचं आहे? ज्याचा अंतःकरण मलिन झालेलं आहे का नाही? त्याला
गरज आहे त्याची, आहे का नाही? जर समजा साबण धुवायची असलं, साबणीला जर धुवायचं असलं तर तिला साबण लावावी का? साबणीला धुवायचं म्हणल्यावर हा का साबण लावून तिला धुवावं? एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत मध्ये एक दृष्टांत द्याला आहे. जर समजा मातीची भिंत आहे, मातीची, ते पहिले इटा पाडीत होते ना मातीच्या, आहे का नाही? आणि मग ते भिताड बांधायचे आणि पुन्हा त्याला प्लास्टर बी कायचं करत होते, मातीचंच, आणि त्याच्यावरून पुन्हा त्याला सारवायचं. आणि मग चुली जवळच्या भीती सगळ्या काळ्या झर कशा व्हायच्या? काळ्या झर व्हायच्या, आहे का नाही? आणि मग जर समजा ती भिंत काळी झाली म्हणून जर धुवायचं म्हणलं तर ती निघन का? ती जास्तच गदळ होईल. ती ओवी आठवा ना मला, पाठ होती ओवी ती, निदळ झाली या भिंती, निदळ म्हणजे ती जर भिंत धुवायला गेलो तर ती जास्तच काय होती? गदळ होत असते, कारण ती मातीचीच असते, आहे का नाही? आणि माती कशी आहे? ती गदळच आहे ना, आहे का नाही? तसं वेळ तर झाला. एक पाऊ 3 नंबरचं, प्राप्तीची काय त्याला आवश्यकता आहे का? त्याला नाशाची काय आवश्यकता नाही, उत्पत्तीची काय नाही. मग काय प्राप्ती करून घ्यायची का? तर त्याला प्राप्तीची काय आवश्यकता नाही. कसं? तर आता चालताना कसं? गमन रूप कर्माने, म्हणजे चालण्यानं. गमन करणे म्हणजे चालणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत जाणे, त्याला म्हणायचं गमन क्रिया. गमन रूप कर्माने ग्राम प्राप्तिरूप उपयोग होतो. चालल्यानं काय होतंय? एका गावातून दुसऱ्या गावाला तो जातो, म्हणजे दुसरं गाव येतंय. चालण्यामुळं ते गाव येतंय ना, ते म्हणजे काय होतंय? प्राप्त होतंय दुसरं गाव. हे त्या चालण्याच्या कर्माचं फळ आहे, चालण्याच्या कर्माचं, आहे का ना, ते फळ आहे. तसा कर्माने मोक्ष प्राप्ती रूप उपयोग होईल असे म्हणणे ही बरोबर नाही. समजा जर आपण चालत राहिलं तर आपण कोणातरी गावाला पोहोचू, म्हणजे ते गाव प्राप्त होईल आपणाला. तसं जर कर्म करीत राहिलं मुमुक्षू, तर त्याला कोणतं गाव प्राप्त होईल? म्हणजे कोणता लाभ प्राप्त होईल? म्हणजे त्याला काय प्राप्ती होणार आहे का? त्याला गावच लागणार नाही ना, कारण त्यानं गावाची इच्छा केलेलीच नाही. आणि ज्या गावाची इच्छा केली ते चालण्यानं येणार बी नाही, प्राप्त बी होणार नाही ना, कारण त्यानं काय इच्छा आहे त्याची? मोक्ष प्राप्ती ही इच्छा आहे त्याची. आणि कर्माची वाट त्या गावाला जात नाही. मग तो किती चालला तरी ते गाव येईल का त्याला? मग जसं कर्मानं एखाद्या गावाची प्राप्ती होती, तसा कर्माच्या वाटेवर जर मुमुक्षू चालला तर त्याला कशाचीच प्राप्ती होणार नाही. म्हणून त्याला कर्माची काही आवश्यकता नाही. आत्मा नित्यमुक्त आहे, त्याला मोक्षाची प्राप्ती करणे म्हणणे बरोबर नाही. आत्मा नित्यमुक्त आहे, आणि मग त्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती करून काय घ्यायची गरज आहे का? म्हणून, कारण तो आत्मा नित्यमुक्त आहे. ज्याला बंध असेल त्याला मोक्षाची गरज आहे, ज्याला बंध आहे त्याला मोक्षाची गरज आहे. ज्याचं पोट दुखायलंय त्याला ओव्याची गरज आहे, ज्याचं पोटच दुकाना त्याला ओव्याची काय गरज आहे? मग ज्याला बंध असेल त्याला मोक्ष म्हणणे संभवेल. आत्म्याला बंध केव्हाच नाही. आत्म्याला बंध आहे का कधी? कधीच नाही. आणि मग मोक्ष प्राप्तिरूप कर्माचा
उपयोग मुमुक्षुला होतच नाही, कारण बंधच नाही. मुक्त कासया म्हणावे, मुक्त कशाला म्हणावे? ज्याला बंधची नाही ठावे त्याला मुक्त कसं म्हणावं? ज्याला बंधच माहित नाही आणि मग त्याला मुक्त कसं म्हणावं? त्या मुक्ताला, त्याला जर आपण म्हणलो की तुम्ही मुक्त आहेत का हो, तर तो म्हणतो बंद कशाला म्हणते तो? ज्याला बंद होता तो मुक्त होईल. मग ज्याला बंधच नाही त्याला मोक्ष कशाचा आला? म्हणून मुमुक्षुनं काय केलाय? बंधाचे निरसन केलंय, बंध सोडून टाकलाय, बंधच राहिला नाही त्याच्या ठिकाणी. मग त्याला मोक्षाची तरी काय गरज आहे का? म्हणजे मुमुक्षूस त्या कर्माचा उपयोग होत नाही. कोण्या कर्माचा? जर वाटेने चालताना एखाद्या गावाची प्राप्ती होते, तशी कर्म मार्गातून चालताना त्याला एखाद्या मोक्षाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे का? त्या कर्मातून तो तशी इच्छा करेल का? आणि जर समजा त्या कर्मानं जर तो गेला तर त्याला ते गाव भेटेल का? भेटणारच नाही. पहिली गोष्ट तर त्यानं चालणारच नाही, आणि चालला तर त्याला गाव कोणतं भेटणार नाही. आणि जरी गाव भेटलं एखादं तर त्या गावात शिरण का? त्या गावात तो शिरण का? जसा मुक्त पुरुष, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी येते, आता आठवण झाल्यात त्या ओव्या, त्या आपला हे चाललंय म्हणून. तो काही राहटाला इंद्रिय ग्रामा, तो काही राहटीला इंद्रिय ग्रामा, तो इंद्रियाच्या गावात कशाला राहील? जो स्वस्वरूपी आटला, दृश्य जो दृश्य नटला, दृश्यशी दृष्ट आटला, जो स्वस्वरूपी नटला आणि दृश्यशी दृष्ट आटला, आणि तो काय राहटीला इंद्रिय ग्रामा. अरे ज्याची दृष्टी दृश्य पदार्थच पाहायना झाली, दृष्टी दृश्यापर्यंत सुद्धा जाय नाही, तो इतका स्वस्वरूपावर आलाय, तो स्वरूप वाचून दुसरं काहीच जाणत नाही. मग तो स्वरूपाच्या गावात आहे का नाही? मग असा मुक्त पुरुष इंद्रियाच्या गावात कशाला राहील? मग मुमुक्षू ह्या कर्माच्या वाटाला कशाला लागन? कारण तो त्याचा विषयच नाही. जो ज्याचा विषय असेल तो त्याच्या विषयाच्या मार्गाने जातो. म्हणून मुमुक्षूचा तो विषय नसल्यामुळं, है का नाही, विषयाचा पडी पाडू, ज्याला ज्याचा विषय लागल तोच विषय तो घेतो, है का नाही. मग मुमुक्षू हा मोक्ष मार्गीचा सांगातो. कसा आहे? मोक्ष मार्गाचा आहे तो. या कर्म मार्गीचा असं म्हणले का माऊली? है का ना. मोक्ष मार्गीचा सांगातोय तो, है का नाही. ज्ञानोबा माझा, मोक्ष प्राप्तिरूप कर्माचा उपयोग मुमुक्षूला होत नाही. कशाचा? मोक्ष प्राप्तिरूप कर्माचा उपयोग. आता कोण्या मोक्ष प्राप्तिरूप कर्माचा उपयोग? हे कर्मातून मिळणाऱ्या मोक्षाचा, तो त्याला उपयोग होत नाही, कारण त्या कर्मानं मोक्ष मिळतच नाही, म्हणून तो कर्म करत नाही आणि त्याला गरजही नाही. म्हणून मुमुक्षू कर्माचा उपयोग मुमुक्षूला होतच नाही. म्हणून वेदांत शास्त्र म्हणतंय कर्मानं मोक्ष होत नाही, त्याचा उपयोग होत नाही. त्याला ज्याला जशी इच्छा आहे त्याला तशी इच्छा प्राप्त होतच नाही त्यानं. म्हणून आता पुढं 4 आणि 5 म्हणजे विकार आणि संस्कार, हे जे कर्मानं जे प्राप्त होतात ते मुमुक्षूला गरज आहे का त्याची? त्याचा काय उपयोग होतो का? हे आपण उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.